नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. कुरुंदवाडा संत मॅपिंग प्रक्रियेमुळे मतदार नोंदणींवर संकट, नागरिकांचा अल्प प्रतिसाद. कुरुंदवाडा शहरात मतदार यादी मॅपिंग प्रक्रिया संतगतीने सुरू असल्याने भविष्यात अनेक मतदारांची नावे यादीतून वगळली जाण्याची भीती व्यक्त होत आहे. प्रशासनाकडून वारंवार आवाहन करूनही नागरिकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने ही प्रक्रिया रखडली आहे. निवडणूक विभागाने कुरुंदवाड पालिकेतर्फे 2002 आणि 2024च्या मतदार यादीचे मॅपिंग करण्यात येत आहे. या प्रक्रियेत दोन्ही यादीतील नावे पडताळली जात असून 2002च्या यादीत नाव नसलेल्या नागरिकांनी कुटुंबातील इतर सदस्यांच्या नोंदींचा आधार द्यावा, असे प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. शहर विकास योजना मंजुरीच्या प्रतीक्षेत प्रक्रियेला ब्रेक कुठे? मात्र 1 एप्रिल ही अंतिम मुदत जवळ येऊन ठेपली असतानाही नागरिकांमध्ये या प्रक्रियेबाबत उदासीनता दिसून येत आहे. बूथ लेव्हल ऑफिसर मार्फत घरोघरी जाऊन माहिती संकलन सुरू असलं तरीही शहरात या उपक्रमाला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे प्रशासनासमोर मॅपिंगचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मोठे आवाहन उभं राहिलं आहे. मॅपिंगसाठी 2002च्या मतदार यादीत नाव नसलेल्या नागरिकांनी जमीन किंवा मालमत्तेची कागदपत्रे, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, पासपोर्ट, आधार कार्ड यासारख्या ओळखपत्रांपैकी किमान 1-2 पुरावे सादर करणं आवश्यक आहे. नवमतदारांच्या बाबतीत त्यांचे पालक आणि आजोबांच्या नावाचा 2002च्या यादीतील दाखला ग्राह्य धरला जाणार आहे. तसेच परगावाहून स्थलांतरित झालेल्या नागरिकांनी आपल्या मूळ गावातील मतदार यादीतील नोंदी सादर कराव्यात, असंही सांगण्यात आलं आहे. नवविवाहित महिलांसाठी माहेरच्या कुटुंबातील 2002 सालची मतदार यादी पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे. कुरुंदवाड शहरातील एकूण 22,224 मतदारांपैकी केवळ 20 ते 30% मॅपिंग पूर्ण झाला आहे, तर संपूर्ण शिरोळ तालुक्यात ही टक्केवारी सुमारे 40% मर्यादित आहे. नागरिकांचा कमी प्रतिसाद आणि आवश्यक कागदपत्रांचा अभाव यामुळे प्रक्रिया मंदावली असून प्रशासनासमोर वेळेत काम पूर्ण करण्याचे मोठे आवाहन उभं राहिलं आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.